27 तारखेपासून मुंबईमध्ये गणेशोत्सवाला धूमधाममध्ये सुरुवात होणार आहे। मी सध्या मुंबईच्या लालबाग परिसरात आहे आणि गणपतीचं माहेरघर म्हणून लालबागला ओळखलं जातं। सध्या रमेश रावले यांच्या कारखान्यामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी मूर्तींवरती शेवटचा हात फिरवण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे युद्धपातळीवर आणि लगबग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कर्मचाऱ्यांची कशा पद्धतीने मूर्त्यांवरती शेवटचा जो हात आहे तो फिरवला जातो। आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील गणपतींचं धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे लोक आहेत जे पोहोचलेले आहेत। काही जण ट्रॅफिक जामच्या समस्येनं आत्ताच मूर्ती ज्या आहेत त्यासुद्धा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत। आपण पाहतोय स्वामी समर्थांची एक छान सुबक अशी जी मूर्ती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। देता घेता ज्या मूर्त्या आहेत त्यांची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पूजेच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची देखील मागणी मोठ्या प्रमाणात आहे। मूर्तिकार या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही काय करता या ठिकाणी आणि कसा प्रतिसाद आहे यावेळी? नाही यावेळी प्रतिसाद चांगला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रमेश रावले यांचा हा कारखाना आहे। त्यांच्या मूर्त्या रमेश रावले यांच्या कारखान्यातल्या मूर्त्या बाहेर पण गेलेल्या आहे। बेल्जियम, अमेरिका, दिल्ली, बिहार गेलेले आहेत। म्हणजे मुंबईतून बाहेर सुद्धा मूर्त्या जात आहेत, तिथे सुद्धा गणेश भक्त आहेत ते सुद्धा। पण तुमची लगबग वाढली का? कारण आता बरेच कमी दिवस शिल्लक राहिलेत, 27 राहिलेले आहेत। त्या कारणाने आमची लगबग चालू आहे आणि 2 दिवसावर गणपती येणार आहेत। त्याच्यासाठी आमचं काय फायनल आता काय त्याचं बिचूप काय आहे ते आमचं काम चालू आहे सध्या। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी लगबग वाढलेली आहे आणि सुबक सुंदर ज्या मूर्त्या आहेत त्या लालबागमध्ये सध्या पाहायला मिळतात। ठिकठिकाणी आपण हे सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय आणि गणेश भक्तांची जी रीग आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। अगदी शेवटचा हात फिरवताना आपल्याला या ठिकाणी जे कामगार आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।